अवधा कंपनीच्या अधिकाऱ्याला 2 कोटी रुपये खंडणी मागितल्याच्या प्रकरणामध्ये न्यायालयानं वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी सुनावली होती आणि या प्रकरणामध्ये त्यांना जामीन दिला जावा यासाठी वकिलांनी केस इथे न्यायालयात अर्ज केला आणि त्याच्यावर आज केस न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। याच्यामध्ये न्यायालय वाल्मिक कराड यांच्या संदर्भात आता नेमका काय निर्णय देते याकडे सगळ्यांचं लक्ष। वाल्मिक कराड सध्या मकोका अंतर्गत पोलीस कोठडीमध्ये आहे। हा जो खंडणीचा गुन्हा आहे त्याच्यामध्ये न्यायालयीन कोठडी सुनावणी तो जामीनचा अर्ज जो आहे ते न्यायालयासमोर न्यायप्रविष्ट आहे। एकंदर या गुन्ह्याची पार्श्वभूमी जर पाहिली तर त्यांना या गुन्ह्यामध्ये खंडणीच्या गुन्ह्यामध्ये विनाकारण गवलेलं आहे आणि त्यांच्याविरुद्ध कुठलाही पुरावा नसताना त्यांना या प्रकरणात आरोपी केलेला आहे असा त्यांचा एकंदर न्यायालयासमोर स्टँड आहे। प्रकरण दाखल करायला झालेला जो उशीर आहे आणि तो जो उशीर झाला आहे तो हे दर्शवतो की त्यांना इंटेन्शनली या प्रकरणामध्ये गुंतवलेलं आहे। या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी उदय नागरगोजे यांच्याकडून। उदय, आज सुनावणी होती या सगळ्या संदर्भात काय नेमकं घडू शकतं त्याबाबत? नक्कीच अवधा कंपनीस 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता आणि त्यामध्ये अटक देखील झाली होती वाल्मिक कराडला। त्यानंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती। त्यावेळी कराड यांच्या वकिलांना जामिनासाठी अर्ज केला होता। त्या जामीन अर्जावरच आज सुनावणी होणं अपेक्षित आहे। परंतु त्यानंतर पोलिसांनी मकोका अंतर्गत वाल्मिक कराडला पोलीस कोठडी देखील घेतलेली आहे। या दरम्यान हा अर्ज दाखल झालेला असल्यानं त्यावर आता न्यायालयीन प्रक्रियेनुसार सुनावणी होणार असून आता यावेळी न्यायालय आरोपीला जामीन देतं किंवा पुन्हा एकदा कोठडी ठेवण्याचा आदेश देतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या मात्र मकोका अंतर्गत वाल्मिक कराड हा पोलीस कोठडीत आहे। सिद्धी, उदय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे। केस जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरात ही सुनावणी होईल। जेल होणार की बेल होणार हे सगळं आता कोर्टाच्या आदेशावर अवलंबून आहे। वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होतीये। कोर्टाच्या निर्णयाकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे। Thank you.